तर उद्यापासून अमरावती जिल्ह्याचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र जलप्राधिकरण कार्यालयामध्ये कंत्राटदारांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। अमरावतीमध्ये महाराष्ट्र जलप्राधिकरण कार्यालयामध्ये आंदोलन सुरू आहे। 22 कोटी रुपये थकल्याचा आरोप करत कंत्राटदार आक्रमक झाले। तुम्हाला सर्व अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती कंत्राटदार असोसिएशन की आमचे पैसे मिळालेच पाहिजे। किती दिवस बसणार इथे दिवाळी तोंडावर? आता दिवाळी बंद सर्व बसणार आम्ही, पैसे मिळेपर्यंत जाणार नाही आम्ही। नाही तर पूर्ण जिल्ह्यातला पाणीपुरवठा 156, अमरावती 105, भटनेरा सर्व स्कीम बंद करून टाकू। आम्ही जनतेसोबत आहोत, जनतेसोबत आहोत आम्ही। आमचा राग आहे फक्त शासनावर, ऑफिसर लोकांवर। नक्कीच आपण बघू शकतो कंत्राटदार जे आहे ते आक्रमक झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जे आहे ते या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत। जर आमचे पैसे मिळाले नाहीत तर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असं जे त्यांनी सांगितले। आणि सोबतच अमरावती शहरासह ग्रामीण भागातला देखील संपूर्ण पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा जो आहे तो या कंत्राटदारांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।